बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करूया। खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रचंड नाराजी पसरली आहे। राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर थेट हल्लाबोल केलेला आहे। महाडिक यांना खरोखरच पक्षात राहायचं आहे की नाही हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं असं जाहीर आव्हान मुश्रीफ यांनी केलंय। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील मोठी खळबळ उडालेली आहे। धनंजय महाडिक यांनी पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला, काही ठिकाणी भाजपचा छुपा प्रचार केला असंही मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं होतं। आणि ज्यावेळेला त्यांच्या निवडणुका लागल्या म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये त्यांचा कुठेही प्रचारात सहभाग दिसला नाही अशी तक्रार काल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली। आणि त्यांना हे करून मी असं म्हणालो की आता खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे। या महानगरपालिका निवडणुकीत ते दिसलं आपल्याला, नगरपालिका निवडणुकीत ते दिसले नाहीत आणि आत्तासुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार छुपा ते करत होते अशा तक्रारी काल करण्यात आल्यामुळं मी हे त्याला आवाहन केलेलं आहे। तर आपण पाहतोय धनंजय महाडिक यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी हल्लाबोल केलेला आहे। धनंजय महाडिकांविरोधात नाराजी राष्ट्रवादीमध्ये वाढती असं मुश्रीफांचं म्हणणं आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। रिपोर्टर सतेज औंकर आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सतेज, या एकंदरीतच वक्तव्यावरनं, टीकेवरनं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे। धनंजय महाडिक यांना पक्षात राहायचंय की नाही असं थेट आव्हान मुश्रीफ करतायत, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? नक्कीच जेव्हापासून धनंजय महाडिक निवडून आले आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून तेव्हापासून काहीशी राष्ट्रवादीमध्ये धुसफूस अशी पाहायला मिळते। कारण धनंजय महाडिक यांचे कुटुंबात विचार केला तर त्यांचे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, हे बीजेपीचे आमदार आहेत। तसेच आमदार माजोराव महाडिक हे यापूर्वी काँग्रेसकडून राहिले होते, परंतु आता ते सध्या अलिप्त आहेत, परंतु भाजपशी त्यांची सलगी आहे। आणि गेल्या महापालिका निवडणूक असेल किंवा इतर नगरपालिकांच्या निवडणुका असतील आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, यामध्ये त्यांनी कुठेही राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये थेट सहभाग घेतलेला पाहायला मिळत नाहीये। अनेक वेळा मुश्रीफ साहेबांनी आणि धनंजय महाडिक यांच्यात राजकीय वादावादी झाल्याचे प्रकार देखील झालेले आहेत, परंतु ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी अलिप्त राहिलेले धनंजय महाडिक पाहायला मिळतात। त्यामुळं कालच हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। खासदारांना या संदर्भात खरोखरच पक्षात राहायचंय की नाही अशी विचारणा केलेली आहे। कारण राष्ट्रवादी हा पक्ष कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे हसन मुश्रीफ करतात आणि निवडणुका असतील किंवा कार्यकर्ते सांभाळत असतील यामध्ये कुठेही त्यांचा उघड सहभाग पाहायला मिळत नाही। उलट या निवडणुकीमध्ये भाजपचा छुपा प्रचार केल्याचं मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळं एकूणच कोल्हापूरच्या राजकारणात या ठिकाणी खळबळ दिलेली आहे। काही वेळापूर्वीच धनंजय महाडिक यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणखीन जनतेनं मला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे। मुश्रीफ साहेबांचं जे वक्तव्य आहे गैरसमजातून आहे आणि वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या ते कोल्हापुरात नाही आहेत, कोल्हापूरच्या बाहेर असल्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी माध्यमाशी कोणती प्रतिक्रिया दिली नाही, पण जेव्हा कोल्हापुरात येतील तेव्हा या संदर्भात उघड प्रतिक्रिया देतील। परंतु मुश्रीफांचं एकूणच या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या राष्ट्रवादीमध्ये एकूण खळबळ उडालेली आहे असं म्हणता येईल। बिलकुल सतेज, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।